नमस्कार मित्रांनो, काल जे पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान तुम्ही बघितलं, काल संपन्न झालं. अतिशय व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने हे मैदान पार पडलं. उजेड सट्टा फायनल झाला आणि नक्कीच त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं बैल आलेली होती. महिब्या नव्हता आला. महिब्या या बैलगाडा क्षेत्रामधील त्याला संघर्ष योद्धा असं म्हटलं गेले आणि आहेच. असा हा सदाभाऊ मास्तर रेठरेकरांचा रुस्तम हिंद केसरी महिब्या नाही दिसला. संबंध महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे चर्चा तीच होती. लॉटमध्ये चिठ्ठीसुद्धा निघाली नव्हती आपल्या महिब्याची. नक्की का नाही दिसला महिब्या, नक्कीच याच्यावरती आपण चर्चा करूया. आणि ठाकरसुद्धा का नाही दिसला, पिस्टनसुद्धा दिसला नाही आपल्याला. पिस्टन 2211 पिस्टन 2211 हा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल. छत्रपती संभाजीनगर येथे मोठं मैदान आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला पिस्टन 2211 पळताना दिसणार आहे. तिकडेच गेलेला आहे तो बैल. आणि नक्कीच महिब्यावरती चर्चा करूया. ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात रुस्तम हिंद केसरीपासून सदाभाऊ मास्तर रेठरेकरांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं. वडकीला जे मैदान झालं भारत केसरीच्या मैदानामध्ये सुद्धा त्यानं बघितलं सेमी काय फरकाने काढला होता. टॉपची गाडी पाळली होती, फायनलला गाडी पाळली नव्हती. परंतु तिथून जसा महिब्याला एक दुखापती चालू झाल्या तेव्हापासून दुखापती चालूच, नावच थांबत नाही ते घ्यायच्या. परंतु बघितलं तुम्ही, महिब्याला हार नाही मांडली सरांनी. आणि नक्कीच आपल्या मुलाला जसं जपतो तसं त्यांनी महिब्याला जपलं. नक्की त्यांनी किती कष्ट, अपार कष्ट केले त्या महिब्याला पळवण्यासाठी, हे त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. या बैलगाडा क्षेत्रातले खरंच खूप मोठं व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ मास्तर सर. नक्कीच महिब्या काल दिसायला पाहिजे होता, कारण की संबंध महाराष्ट्राला त्या महिब्याचा पळ बघायचा होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं फॅन आलेले होते. पंजाबमधून आलेले, MP मधून आलेले लोक, एकतर फॉरेनरमधला सुद्धा एक आलेला माणूस तुम्हाला माहितीच आहे, त्याचा सत्कारसुद्धा केलेला होता. मी तिथं होतो. परंतु काय झालं, आता शेवटी मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला, थोडासा नेट म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे थोडंसं मी नाही तिथं शूट करू शकलो. परंतु असो, म्हणजे एवढी मोठी क्रेज या बैलगाडा क्षेत्राची आहे. आणि नक्कीच महिब्या आता सगळ्या महाराष्ट्राला का नाही दिसला, कारण की तुम्हाला माहिती आहे महिब्या सांगितलं आहे त्यांनी, सरांनी सांगितलं आहे, महिब्या काळ्या मातीत पळताना दिसेल आपल्याला. कारण की कसं होतं आहे, महिब्या ज्यावेळेस उराटीचं रान येतं, ज्यावेळेस माळ रान येतं, तिथं महिब्या थोडासा स्पीडनं पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु काय होतं, फाटी दगडं वगैरे काय सुद्धा, एक नंबर फाटी, या महाराष्ट्रातली एक नंबरची फाटी होती. परंतु त्यांनी रिस्क नाही घेतली. त्यांना माहिती आहे अशी अनेक मैदानं येतील, अनेक मैदानं जातील, परंतु त्यांना महिब्या पळताना बघायचे. आणि नक्कीच त्यांनी तोच, आता सगळे म्हणते वडकीला का पळला महिब्या, वडकी येथे काळ्या मैदानाची फाटी होती सगळी, आणि काळ्या मातीत चांगलाच पळतो महिब्या, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तसंच त्याच्यामुळेच काल महिब्या आपला तुम्हाला दिसला नाही. उराटीचं रान असल्यामुळे महिब्याला इजा वगैरे काय होऊ नये याची काळजी घेतली. त्याच्यामुळे सरांनी महिब्याला काल मैदानामध्ये नाही आणला आणि नक्कीच उत्तम निर्णय घेतला. सगळ्या महाराष्ट्राला तो महिब्या पळताना बघायचे, मैदान कोणतंही असो. नक्कीच हेच कारण होतं महिब्या त्या मैदानामध्ये का नाही दिसला. आणि चर्चा करूया रायफल 81 नाव काल माझ्याकडून चुकून राहिलं आज सकाळी. तो बैल ज्यावेळेस गट 1 नंबरमध्ये होता, सुट्टीला वेळेस खाली पडला होता, त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. तो एक या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसे टॉपचे नामांकित नंदी आहे, तसा तो सुद्धा टॉपचाच आहे. आणि नक्कीच कसं माझ्याकडून विसरून गेलं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. रायफल 81 खरंच एक टॉपचा नंदी आहे. आणि नक्कीच काल खाली पडला होता आपला रायफल 81. तर तो गट काढलाच असता, मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफलनं. चला असो, खूप साऱ्या शुभेच्छा रायफल 81ला. सुरुवात करूया या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी फॅन एवढे निर्माण केलेत, एवढे आहेत त्यांचे फॅन. काल मैदानामध्ये मी प्रथमच गेलो होतो. मी बारक्या मैदानामध्ये सहसा जात नाही. मी कोरेगावमध्ये एकदा गेलो, 2211 सोन्यान लक्कड माझ्या अंगावरती गाडी गेली, अंगावरून मी खाली पडलो, अंगावरून चाक गेलं, मारता बसलो. त्याच्यामुळे मी मैदानामध्ये जायचं टाळतो. परंतु नंतरनं म्हटलं चला. पण याच्या अगोदर मी
भारत आणि बाजूने एक नंबर केला होता, तिथं बकासूर सोन्याला नंबर भेटला होता. त्या मैदानामध्ये गेलेलो आणि पुढंच उभं राहिलेलो, काय माहीत नाही नौका होता पण. आणि मला वाटलं गाडीला असं ब्रेक लगेच लागतो त्यामुळे गाड्या थांबते त्या, पण नाही गाड्या थांबत नाही त्या. असे गेला शेजारनं गाडी, म्हणून म्हटलं बाबा तिथनंच घरच गाठलं, नकोच म्हटलं बाबा ही बैलगाडा क्षेत्रात वाटतं एवढं सोपं नाही. कारण की तिथं तोंडावर जर तुम्ही पुढे उभं राहिला तर काही खरं नाही, म्हणून म्हणतो साईडला उभं राहावा. ते साईड बॅरिकेड केले कशासाठी. परंतु असो, चर्चा करूया या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर आणि देव मथुर या बैलांचा फॅन बेस. काल बघितला काय फॅन होते वय. नक्कीच मी बकासूरचा फॅन आहे. मांडीवरती हासूड पडले दोन. आज कुठे काय गेलो नाही, लागलेलं आज दवाखान्यात गेलो, कारण की मांडीला वन उठलं आहे माझ्या. काय आता सांगायचं, खाल्लं बकासूरसाठी काल. ते काय वाटत नाही, आनंद होतो जरा मैदानामध्ये असलं की. आणि ते जे आयोजक असतात त्यांचाही निर्णय चांगला असतो. बैलाच्या मागे जास्त लोक नाही पाहिजेत, कारण काय होतं तुम्ही बघितलं गर्दी निर्माण होते. परंतु असं चालतं, आता शेवटी मोठं मैदान आहे म्हटल्यानंतर येतेच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतातच. परंतु असो, काल खूप लोक बकासूरच्या मागे बघितले, खूप लोकांचं प्रेम त्याच्यावरती आहे, सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. आणि जर चुकून बकासूर सेमीमध्ये जर असता तर नाही, अथांग महासागर तिथे असता. परंतु असो, चला जे होतं ते होतंच, जे घडतं ते घडतंच. आणि मथुरचा फॅनबेस बारका नाही आहे, तो सुद्धा बारका फॅनबेस नाही आहे. मी बघितलं काल, मी ज्यावेळेस सचिनची मुलाखत घेत होतो त्यावेळेस मथुरची गाडी सेमीफायनल सुटून आले. मथुरसोबत तुम्हाला माहितीच आहे तो बावऱ्या होता, आणि तिथंच गाडी येऊन थांबली माझ्या शेजारीच. एवढे पब्लिक आले, एवढी पब्लिक, आता काय तुम्हाला माहिती नाही, खरंच मी एवढं पब्लिक नाही बघितलं. बकासूरच्या मागे तर आहेच, परंतु मथुरच्या बाबतीत काय किती लोक, काय लोकांचं प्रेम त्या मथुरसोबत. आणि जास्त लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या भागातीलच होते, आणि मुंबईचे सुद्धा लोक होतं. आणि नक्कीच काय कोकणमधून सुद्धा लोक आलेली, त्यांचे बॅनल वगैरे बघितले. काय प्रेम खरंच बैलावरती, खरंच मथुरवरती खूप करणारे, जसे आपल्या बकासूरवरती प्रेम करणारे लोक आहेत तसेच मथुरवर सुद्धा लोक प्रेम करणार आहेत. बैल आपलीच आहेत. या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यांनी एकजुटून राहायचं, सगळ्यांनी एकमेकांच्या, सगळे आपलेच नंदी आहेत, एकमेकांच्यावरती प्रेम करायचं. तो पण आपला, हा पण आपला, कधीच कुणावरती काही कोणते शब्द वापरायचे नाही. हे बैलगाडा क्षेत्र, शर्यत क्षेत्र आपल्याला खूप पुढे न्यायचे, खूप सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगात 13 देशात बघितली जाते. परंतु आपल्या इंडियामध्ये पूर्ण जे हिंदी लोक बोलतात, तामिळ लोक बोलतात, कन्नडी बोलतात, पंजाबी लोक बोलतात, बाकीचे वगैरे वगैरे जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्या ठिकाणीसुद्धा ही शर्यत पोचली पाहिजे, नक्कीच पोचेल. त्याच्यासाठी आपण एकजुटीनं सगळ्यांनी राहूया. कोणत्याच नंदीवरती काहीच कोणी कमेंटसुद्धा करायची नाही आहे. आजपासून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकजण प्रत्येकाचा फॅन असतो, तो फॅन त्या बैलापुरता तेवढा जीव लावतातच. परंतु असो, चला आजच्या मैदानामध्ये, कालच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं, हा होता सारांश. मैब्या का नाही दिसला, मथुरचा आणि बकासूरचा एवढा मोठा फॅन बेस आहे, बघितला तुम्ही. नक्कीच उद्या एक मोठं मैदान होतं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, त्या मैदानाचा आनंद घ्या. मोठं मैदान आहे, 5 लाख रुपये बक्षीस आहे त्या मैदानामध्ये. पहिलं व्हिडिओ आवडला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.